एखाद्या सिंगरच्या कॉन्सर्टला जाऊन ऑडियन्स डिसअपॉइंट होतो. मग सोशल मीडियावर त्याचे पोस्ट येतात की अरे किती बेकार गातो आहे. पण मुळात त्याचं खरं गाणं कोणीच ऐकलं नाही आहे. मला नाही आवडत खूप ऑटोट्यून आवाजाला केलेला. आता परफॉर्मन्स किंवा शो म्हणून बघितलं जातं. इट्स नॉट अ कॉम्पिटिशन एनिमोर. लोकांना हे फार आवडतं की अरे हे त्याला हे असं म्हणाले किंवा त्याचंही असं कौतुक झालं, त्यामुळे त्याचा TRP वाढतो. या सगळ्या गोष्टी खूप इंटर रिलेटेड आहेत. त्यामुळे डोक्याला शॉट जे असतं, मी ह्याला डोक्याला शॉट नाही आहे, चला बघत राहा. इट्स दॅट काइंड ऑफ थिंग की ह्याच्यामध्ये आपल्याला डोकं काहीच लावायचं नाही आहे, आपल्याला जज करायचं नाही, आपल्याला फक्त ऐकायचं आहे, बघायचं जे काय चाललं आहे. सो ते त्याच्यामुळे थोडंसं ना लोक लांब व्हायला लागतात की अरे हिच्याशी कसं बोलू मी, किंवा मित्रमैत्रिणी लांब व्हायला लागतात. स्टारवाली स्माइली असते ना, तसे माझे डोळे उघडले की म्हणजे श्रावणात घननिळा तुला गाता येत नाही हे म्हणणारे होते मला तोंडावरती. त्यामुळे माझं श्रावणात घननिळा इतकं परफेक्ट बसलं आता. माझं असं झालं की अरे माझ्या आयुष्यातलं माझं पहिलं रेकॉर्डिंग आणि सर्दीच्या आवाजात गायचं. म्हणजे प्लेबॅक हे नाव घेतल्यावर KK हेच दिसतं मला, कारण आम्हाला सरप्राईज होतं ते. झी मराठीने खूप मोठं सरप्राईज आणि आयुष्यातला एक मोठा ठेवा आम्हाला दिला आहे. तो म्हणजे की गौरवला मी या निमित्ताने सांगते की प्लीज माझ्याबरोबर काहीतरी कोलॅबरेट कर. विंगमधनं मस्त 2 मांजरं ऑन स्टेज धावत आली. म्हणजे या विंगमधनं त्या विंगमध्ये, त्या विंगमधनं या विंगमध्ये. आणि आम्हाला झालं की हसू, रडू का रिॲक्ट करू का काय करू. खूप स्वागत आहे शमिका. थँक्यू तुषार. आणि कशी आहेस? तुझं सध्या काय चाललंय? मी मस्त आहे. नेहमीप्रमाणेच कामं चालू आहेत. आणि तुला माहिती आहे आता या फील्डमध्ये एकदा कामं आली की इतकी झपाट्याने येतात की श्वास घ्यायला पण मिळत नाही. तसं चालू आहे. ट्रॅव्हल चालू आहे, का प्रोग्राम्स निमित्त रेकॉर्डिंग चालू आहेत वेगवेगळी, काही नवीन प्रोजेक्ट्सची मीटिंग चालू आहेत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी एकत्र आल्यामुळे मी खूप टायडअप आहे. पण थँक्स टू यू मला एक थोडासा त्यातनं ब्रेक मिळाला आहे आज. तर माझा पहिला प्रश्न आहे की तू गायक व्हायचं केव्हा ठरवलंस आणि कसं ठरवलंस? ठरवलं, खरं सांगायचं तर नव्हतं ठरवलं की मला गायकच व्हायचं आहे. लहानपणीपासून मी कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे मला माहिती होतं की मला चांगलं गाता येतं आहे. आणि शाळेतून पण बराच मला बूस्ट मिळाला. म्हणजे आमचे शिक्षक श्री विजय रानडे आम्हाला बऱ्याच कॉम्पिटिशन्सना घेऊन जायचे. मग ती इंडिव्हिज्युअल लेवल असेल, ग्रुप सॉंग्स असतील, किंवा इंटर स्कूल असतील, किंवा राज्यस्तरीय स्पर्धा असतील. खूप मी पार्टिसिपेट केलं आहे लहानपणापासून. त्यामुळे मला गाण्याची आवड होती आणि मी लाजायचं नाही. म्हणजे कोणी मला घरात जेव्हा पाहुणे येतात ना, तेव्हा म्हणतात जरा गाऊन दाखव, मी पटकन गाऊन दाखवायचं. म्हणजे मला छान वाटायचं गायला. त्यामुळे ती गाण्याची आवड मला लहानपणापासून लागली. आणि घरातलं वातावरण तसं होतं. माझी आई खूप छान गाते आणि मला खूप लहानपणीपासून तिने गाण्याचे चांगले संस्कार माझ्यावर केले. म्हणजे बालगीतांपासून ते अगदी श्रीनिवास खळे काकांची गाणी असतील, हृदयनाथ मंगेशकरांची गाणी असतील, अशी लहानपणापासून सतत ती ऐकत असल्यामुळे ते माझ्यावर ते संस्कार झाले. त्यामुळे म्युझिकली माझं अपब्रिंगिंग घरातही चालू होतं, बाहेरही चालू होतं. घरात माझ्या कोणीच या फील्डमधले नाही आहे, सगळे वेगळ्या फील्डमधले आहेत. बिझनेस फॅमिली आमची, त्यामुळे गायक किंवा आर्टिस्ट असं कोणीच नाही आमच्या घरात. त्यामुळे मी पहिले असल्यामुळे थोडंसं तो एक माझ्यात, जशी मी मोठी होत गेले तसंच माझ्यात डिलेमा पण होता की मी नक्की काय चूज करू, मी इकडे जाऊ का इकडे जाऊ, कारण दोन्ही ॲव्हेन्यूज ओपन होते माझ्यासाठी. पण जेव्हा सारेगमप जेव्हा मी ठरवलं की आपण जाऊन बघूया काय होतं आहे, तेव्हा असंच मी खूप सहज म्हणून गेले होते ऑडिशन द्यायला. कारण मी तेव्हा फॉलो करायचे सारेगमप, किंवा तेव्हाचे जे रियालिटी शोज होते हिंदीमधले ते मी फॉलो करायचे. आणि मला असं होतं की काय इथे जाऊन काय असतं ते बघूया आपण. तर मी सहज म्हणून गेले आणि ते सगळं माझ्यासमोर ओपन झालं. त्यामुळे मी फ्रँकली अजूनही माझा असं काही प्लॅन नाही आहे की काय पुढे, पण मला गायला आवडतं एवढंच मला माहिती आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला गायची संधी येते, खूप मनापासून मी ती करण्याचा प्रयत्न करते, 100% देण्याचा प्रयत्न करते. पण सारेगमनंतर माझा फोकस गाण्याकडे वळला आणि मी खूप सिरियसली गाणं करायला लागले. मग गाणं शिकायला लागले. म्हणजे सारेगमप नंतर मी विदुषी डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांच्याकडे जयपूर अत्रौली घराण्याचं प्रॉपर माझं ट्रेनिंग सुरू झालं. ती तालीम मला त्यांच्याकडनं अजूनही मिळते, हे माझं भाग्य आहे खरंच. त्याच्या आधी मी माझे पहिले गुरु श्री प्रसाद गुळवणी आणि सौ मुग्धा भट सामंत यांच्याकडे मी रत्नागिरीत शिकत होते. आणि त्यांच्यामुळे मला खरं म्हणजे एक
काय म्हणू त्या गाण्याचं शास्त्र असतं किंवा त्याच्यातले डिटेलिंग्ज असतात किंवा शास्त्रीय संगीत म्हणजे काय असतं, उपशास्त्रीय म्हणजे काय, सुगम म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचे संस्कार मला तिकडे झाले. आणि सारेगमपमध्ये जे जे काही थोडंफार गाऊ शकले ते त्या तालमीमुळे, त्यांच्या संस्कारांमुळे गाऊ शकले. त्यामुळे मला खरं सांगायचं तर तेव्हा मी स्वतःला एक्सप्लोर केलं, की अरे हां, मला हे गाता येतंय किंवा मी बऱ्यापैकी गाऊ शकते. हे मला तेव्हा समजलं आणि त्याच्यानंतर मी सिरियसली म्युझिक करायला लागले. आणि सारेगमपचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? खूपच कमाल होता. म्हणजे फ्रँकली तेव्हा रिॲलिटी शोज असं हे नव्हतं तेव्हा. त्या म्हणजे रिॲलिटी शो असूनही त्याला ते वळण नव्हतं जे आता आहे. त्यामुळे खूप आम्ही इनोसंट म्हणू शकतो, की आम्हाला काहीच माहिती नव्हतं, की मला तर लिटरली काही माहिती नव्हतं. कारण रत्नागिरीसारख्या शहरामध्ये खूप एक्सपोजर नाही आहे अजूनही. तर पुण्या-मुंबईत येऊन मग ते ऑडिशन राउंड्स होते. मग ते फायनल ऑडिशन, मग एपिसोड्समध्ये भाग घेणं. प्रत्येक गाण्याला 2-2, 3-3 रिहर्सल्स, एकेका आठवड्यामध्ये 4-4, 5-5 गाणी बसवणं. म्हणजे इतक्या स्पीडला सगळ्या गोष्टी होत होत्या, की त्या स्पीडला यायला पण एक थोडासा मला वेळ लागला. पण माझा पूर्ण प्रवास माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा होता. कारण कॉम्पिटिशन ही जर बाब आपण सोडली, तर एक स्वतःची तयारी, स्वतःला आजमावून बघणे, की आपण कुठे आहोत, बाकीचे कुठे आहेत. एक इन्स्पिरेशन असतं, की अरे हां, ती असं गाते तर मला मला पण तसं गाऊन बघायचं आहे. या सगळ्या गोष्टी सारेगमपच्या शेड्यूलमध्ये मला मिळाल्या. त्यामुळे कॉम्पिटिशन हा भाग सोडला तर माझं भलंच झालं. कारण मी स्वतःला ओळखायला लागले, की मी काय गाऊ शकते, मी आता काय केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी मला सारेगमपच्या पर्वामध्ये कळल्या. त्यामुळे थँक्स टू सारेगमप मी म्युझिककडे सिरियसली बघायला लागले. तुम्हाला जितकं प्रेम मिळालं लोकांकडनं तेवढं कुठल्याच आणि अजूनही अरे, म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं, की अजून म्हणजे दिसण्यात पण खूप फरक झालाय, पर्सनॅलिटीमध्ये फरक झालाय, आवाजात फरक झालाय. पण तेव्हा म्हणजे जितकं प्रेम लोकांचं मिळायचं तेवढंच अजूनही मिळतं. म्हणजे लोकं अजूनही विसरलेले नाहीयेत. याचं मला खूप आश्चर्य वाटतं. आणि ते परवा खूपच छान झालं होतं खरं तर. त्या काळचे जे रिॲलिटी शोज होते आणि आजचे रिॲलिटी शोज याच्यामध्ये खूपच डिफरन्स पाहायला मिळतो. हो. आज फक्त वाहवाच केली जाते रिॲलिटी शोजमध्ये असं मला दिसतं. तर तू काय सांगशील? तुला काय वाटतं हा फरक कसा आहे? फरक नक्कीच आहे. कारण जेव्हा सुरुवात झाली म्हणजे मराठीतलं आमचं आय थिंक लिटल चॅम्प्स हे पहिला सीझन होता लिटल चॅम्प्सचा. आता गेल्या सीझनमध्ये मी मेंटॉर होते लिटल चॅम्प्सला. त्यामुळे मी या दोन्ही गोष्टी जवळून बघितल्यात. मी ॲज अ कंटेस्टंट आणि मी ॲज अ मेंटॉर आणि इतक्या वर्षात पडलेला फरक. तर आता थोडंसं हे झालंय, की लोकांना माहिती आहे, की इकडे जाऊन काय होतं. तेव्हा आम्हाला माहितीच नव्हतं, की काय होणार आहे पुढे. म्हणजे लिटरली मी सांगते तसं मी ऑडिशन अगदी सहज म्हणून दिली. मला माहीतच नव्हतं, की मी सिलेक्ट वगैरे होणार आहे किंवा माझा विश्वासही नव्हता, की मी खरंच सिलेक्ट होईन. पण आता लोकांना माहिती आहे, की व्हॉट टू लूक फॉर किंवा व्हॉट टू अचीव्ह. त्यामुळे लोकं किंवा कंटेस्टंट्स हेच डोक्यात घेऊन येतात, की नाही मला हे इथपर्यंत जायचं आहे किंवा मला इथपर्यंत पोहोचायचं आहे किंवा मला हे जिंकायचं आहे किंवा मला फॉलोअर्स हवेत किंवा मला एक ऑडियन्स हवा आहे. ह्या मेंटॅलिटीमुळे काय होतं माहिती आहे, की आपल्याला जे हवं आहे किंवा आपले जे टेम्पररी गोल्स आपण सेट करतो, ते एवढ्या व्होलाटाईल गोष्टींवरती असतात, एवढ्या डायनॅमिक गोष्टींवरती असतात, की त्याच्यापैकी एक जरी नाही झाली, तरी मग मुलं समजायला लागतात, की आय एम नॉट गुड इनफ किंवा माझ्यात नाही आहे काही चांगलं. म्हणजे लिटरली गाण्याला जरी निगेटिव्ह म्हणजे आमच्या वेळी जे जजेस होते म्हणजे अवधूत दादा असेल, वैशालीताई म्हणजे ते कौतुकही करायचे, पण वेळोवेळी आमचे कान उघडायचे किंवा आमच्या आजूबाजूला जी लोकं होती, राईट फ्रॉम डिरेक्टर आमचे राजन सर असतील किंवा वर्षा भावे, कमलेश भडकमकर, हे जे लोकं होते आमच्याबरोबर, ते आमची कान उघडणी करायचे वेळोवेळी. त्यामुळे आम्हाला एक धाक होता माहिती आहे, की म्हणजे परफॉर्मन्सचा तर एक टेन्शन आहे, पण त्याच्या पूर्वतयारीमध्ये पण आम्हाला टेन्शन असायचं, की आपलं गाणं नीट व्हायला पाहिजे, तयारी नीट व्हायला पाहिजे. आता थोडंसं ना एक सूट आहे मुलांना, की ठीक आहे, तुमचं थोडं 19-20 झालं तरी ठीक आहे. कारण तेवढ्या निगेटिव्ह कमेंट्स येणार नाही आहेत, हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे थोडासा अप्रोचमध्येही थोडं कॅज्युअल अप्रोच व्हायला लागला आहे मुलांचा, जो त्यांच्यासाठी मारक आहे. पण हे सांगणारं पण कोणी नाही आहे. कारण एक 4 महिन्याचं शेड्यूल असतं. त्यांना म्हणजे
रिॲलिटी शोजमधनं काय हवं आहे हे त्यांना माहिती असतं, चॅनलला माहिती असतं, सगळ्यांनाच माहिती असतं. त्यामुळे एवढ्या डीपली कोणी विचार नाही करत या गोष्टीचा आता. इट्स जस्ट अ शेड्यूल. त्याच्यामधनं तुम्ही प्रसिद्धी मिळवता, लोकांसमोर येता. पण मला असं वाटतं की तुम्ही पटकन म्हणजे तेवढ्याच पटकन तुम्ही विसरले जाऊ शकता लोकांच्या स्मृतीमधून. तर ही गोष्ट मला वाटतं की खूप मारक आहे, की ह्या खूप डायनामिक गोष्टींवरती आपलं यश किंवा आपले गोल्स सेट करणं हे फार काय म्हणूया रिस्की आहे. पण अर्थात त्याच्यातनं मी म्हणते तसं शिकायला पण खूप मिळतं. ती तयारी हा जो पार्ट आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तेव्हा जसा होता तसाच आत्ता आहे, की एका आठवड्यात एवढी गाणी बसली पाहिजेत. मग ती गाणी पॉलिश करून घेणं. म्हणजे ती तयारी पार्टवर जर आपण फोकस केला, तर तुम्हाला खूप मिळतं या काळामधनं. मी जेव्हा आत्ताचे रिॲलिटी शोज बघतो किंवा लहान मुलांचे शोज बघतो, बऱ्याचदा असं वाटतं की हे गाणं तेवढं चांगलं झालं नाही जेवढं जजेस त्याचं कौतुक करतायत. तसं तुमच्या वेळी नव्हतं. तुमच्या वेळी त्या मानानं निगेटिव्ह कमेंट्स किंवा ते सांगायचे पण. इट्स लाईक म्हणजे तू म्हणतोस तसं, की एखाद्या सिंगरच्या कॉन्सर्टला जाऊन ऑडियन्स डिसअपॉइंट होतो. मग सोशल मीडियावर त्याचे पोस्ट येतात, की "अरे, किती बेकार गातोय." पण मुळात त्याचं खरं गाणं कोणीच ऐकलं नाही आहे. तर जेव्हा खरं उघडं पडतं, की आपला आवाज, आपला रियाज दिसतो लाईव्ह परफॉर्मन्सेसमधनं, तेव्हा कुठेतरी ॲज अन आर्टिस्ट हे बघितलं पाहिजे, की हे बरोबर चाललंय का? आणि जर नसेल चाललं, तर तेवढी हिंमत पाहिजे, की हे नाही करायचं आहे मला किंवा हे मला नको आहे. म्हणजे फ्रँकली मी जेव्हा रेकॉर्ड करते, तेव्हा मला नाही आवडत खूप ऑटो ट्यून आवाजाला केलेला किंवा ट्युनिंग बेसिक करावं लागतं बिकॉज ऑफ फ्रिक्वेन्सीज. कारण तुला पण माहिती आहे आता साऊंडच्या ह्याने थोडं प्रोसेस करण्यामध्ये ते करावं लागतं. पण एखादा सूर लागला नसेल, तर माझं मन खात राहतं, की अरे, माझा सूर नाही लागलाय, पण हे होणार आहे असं जेव्हा समोरनं येतं, पण ते मला पटत नसतं. त्यामुळे मी करते. मग घ्यायचं की नाही हे शेवटी ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून आहे. पण मला ते नाही चालत. सो यू शुड बी व्होकल अबाउट द थिंग्स यू डोंट लाइक अँड यू शुडंट डू दोज थिंग्स मुळात. तर या गोष्टी होतात आणि रिॲलिटी शोमध्ये आता जसं मी म्हटलं की फॉर्मॅट चेंज झाला आहे. आता परफॉर्मन्स किंवा शो म्हणून बघितलं जातं. इट्स नॉट अ कॉम्पिटिशन एनीमोर. त्यामुळे प्रत्येकाचं गाणं चांगलंच झालं पाहिजे हाच मोटिव्ह असतो सगळ्यांचा. त्यामुळे तो परफॉर्मन्स चांगला होण्यासाठी सगळे म्हणजे राईट फ्रॉम व्होकल कोच टू जजेस हे सगळे लोकं परफॉर्मन्स चांगला कसा होईल किंवा चांगलामध्ये मी गाणं एवढंच नाही म्हणत आहे. त्या कमेंट्स पण असतील किंवा लोकांना हे फार आवडतं, की अरे हे त्याला हे असं म्हणाले किंवा त्याचं हे असं कौतुक झालं. हे ऐकण्यामध्ये लोकांना पण खूप छान वाटत असतं. त्यामुळे त्याचा टी-आर-पी वाढतो. या सगळ्या गोष्टी खूप इंटर रिलेटेड आहेत. त्यामुळे थोडंसं तू म्हणतोस तसं, की आता निगेटिव्ह कमेंट्स खूपच म्हणजे एक शेड्यूलमध्ये एखादी मिळते आणि त्याची पण लगेच कॉन्ट्रोव्हर्सी म्हणून त्याला आपण टर्म देऊन त्याचं आणि हे मार्केटिंग होतं. खूपच झालंय म्हणजे गाणं कमी आणि कॉन्ट्रोव्हर्सीज किंवा रडणं वगैरेच जास्त. पण हे एंटरटेनमेंट या म्हणजे या टर्म खाली आपण ते बघू शकतो, की आता लोकं ती कॉम्पिटिशन किंवा म्युझिकल कॉम्पिटिशन म्हणून नाही बघत. एंटरटेनमेंट म्हणून बघतात. थोडंसं कामातून त्यांना छान वाटावं म्हणून तो रिॲलिटी शो लावला जातो. पण तुमच्या वेळेचं जे नॅचरल सगळं होतं आणि आता सगळं कृत्रिम जे वाटतंय ते त्यांनाही कळतंच आहे. त्यांनाही हे वाटतंच आहे की हे काय सगळेच चांगले, सगळेच हे आहे तर म्हणजे लोकांना हवं असतं. आपण फालतू रील्स किती स्क्रोल करतो आणि ज्याला खरंच कंटेंट असतं, ज्या रील्समध्ये खरंच काहीतरी सांगितलेलं असतं, असे रील्स किती स्क्रोल करतो. सो ह्याच्यामध्येच आपल्यालाच कळतं, की आपल्याला ज्या गोष्टी फारशा डोक्याला शॉर्ट जे असतं, मी ह्याला डोक्याला शॉर्ट नाही आहे, चला बघत राहा. इट्स दॅट काइंड ऑफ थिंग, की ह्याच्यामध्ये आपल्याला डोकं काहीच लावायचं नाही आहे, आपल्याला जज करायचं नाही आहे, आपल्याला फक्त ऐकायचं बघायचं जे काही चाललंय. त्यामुळे ऑडियन्सला म्हणजे ऑफकोर्स जे जाणकार अजूनही आहेत, रसिक आहेत ऑडियन्स, त्यांना कळतं काय चालू आहे. पण एका पॉईंटनंतर ते बोलून सुद्धा काही फरक नाही पडणार आहे. कारण इट्स अ लार्जर पिक्चर. त्यामुळे ह्या गोष्टी होणारच. त्यामुळे जे चालू राहिलंय त्यामधनं आपण काय घेऊ शकतो एवढंच आपल्या हातात आहे. आणि रादर मी त्याच्याकडे याच नजरेने बघते, की मला त्यातनं काय मिळणार आहे. मी कशी म्हणजे पर्सनॅलिटी वाईज म्हणूया किंवा आर्टिस्ट म्हणून मला काय मिळणार आहे एवढंच मी बघते. त्यातनं जर चांगलं मिळणार असेल तर मी करते ते काम. जर नसेल मिळणार तर मी नाही करत. दॅट सिम्पल.
सारेगमपचं पर्व झाल्यानंतर त्यानंतरचं तुझं लाईफ कसं होतं? कारण 2009-10मध्ये मला वाटतं तुमचं झालं होतं. तेव्हा सोशल मीडिया तेवढा नव्हता. त्याच्यानंतर कारण तुम्ही इतक्या प्रसिद्धीस होतात, सगळे लोक होतात आणि अचानक मग ते पर्व संपल्यानंतर तुझं लाईफ कसं बदललं खरं त्याच्यानंतर? सांगू, काहीच बदललं नाही. याचं सगळं श्रेय माझ्या आई-बाबांना, घरच्यांना, नंतर शाळेतल्या शिक्षकांना, माझ्या मित्र-मैत्रिणींना, माझ्या गुरुजनांना, सगळ्यांना जातं. कारण एक असतं ना, की हां, आता ही सेलिब्रिटी म्हणजे सेलिब्रिटी आपण कोणीच नाही आहोत. सेलिब्रिटी खूप मोठी टर्म आहे आणि जी लोकांना कळत नाही. सेलिब्रिटी म्हणजे खूप कॅज्युअली आपण म्हणतो. सो ते त्याच्यामुळे थोडंसं ना लोकं लांब व्हायला लागतात, की अरे हिच्याशी कसं बोलू मी किंवा मित्र-मैत्रिणी लांब व्हायला लागतात. पण माझ्या बाबतीत असं काही झालं नाही. कारण माझ्या आसपास जे लोकं होते त्यांनी मला खूप ग्राउंडेड, रूटेड ठेवलं आणि मला घरातनंच वेगळी वागणूक मुळात मिळाली नाही. त्यामुळे बाहेर पण आपोआप लोकं अरे हां, ही म्हणजे शी इज अप्रोचेबल या दृष्टिकोनातनं माझ्याकडे बघत राहिले. त्याचबरोबर प्रेमही तितकंच मिळालं. म्हणजे मी जसं म्हणते, की इतके वर्ष अजून झाली, पण तरी सारेगमपमुळे ओळखणारा ऑडियन्स खूप मोठा आहे मला. त्यामुळे ते प्रेमही तितकंच मिळालं मला. त्यामुळे माझ्या आयुष्यात फार असा म्हणजे ग्राउंड लेव्हलवरती काहीच फरक नाही झाला. मी तेव्हाही म्हणजे जसं आधी मूव्हीजला जायचे, मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायला जायचे, आईस्क्रीम खायचे, वडापाव काय वाटेल ते खायचे. तसं सारेगमनंतर पण मी तेच करत होते आणि रादर मला म्हणजे तू आईस्क्रीम खाते, तू वडापाव खाते असं प्रश्न विचारल्यावर मला तेव्हा खूप असं भारी वाटायचं की ही इथे आईस्क्रीम खाताना दिसली असं. तर मला खूप मजा वाटायची त्याची. पण मी सगळं एन्जॉय केलं. माझं पूर्ण कॉलेज लाईफ एन्जॉय केलं. मित्र-मैत्रिणींबरोबर ट्रिप्स केल्या. सगळंच केलं म्हणजे त्याच्यात मध्ये काहीच फरक नाही पडला. सारेगमपच्या नंतर तुझं म्युझिकल लाईफ कसं होतं? येस, म्युझिकल लाईफ बदललं नक्कीच. म्हणजे बाकी गोष्टी मी म्हटलं तसं चालू होत्या, पण ह्या म्युझिकली खूप बदललं. कारण प्रोग्रॅम्स यायला लागले. कारण खूप एकतर लोकांनी डोक्यावर घेतलेलं सीझन होतं. त्यामुळे सीझन संपल्याच प्रोग्राम सुरू झाले. पण त्याच्याही पेक्षा खूप मोठी गोष्ट माझ्या आयुष्यात घडली म्हणजे मी शिकायला लागले शास्त्रीय संगीत. त्याच्या आधी मी परीक्षा दिल्या होत्या. म्हणजे मला माहिती होतं राग काय किंवा त्यातल्या टेक्निकल गोष्टी मला माहिती होत्या. पण ते म्हणजे गाणं किंवा ती गायन कला किती वेगळी आहे हे मला सारेगमनंतर कळायला लागलं. जेव्हा मी माझ्या गुरु विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्याकडे मी तालीम जेव्हा सुरू केली, तेव्हा मला कळलं की आपण जे गात होतो आणि खरं जे गाणं आहे, ते खूप वेगळं आहे आणि ते खूप मोठं आहे. म्हणजे लिटरली आपण ती जी स्टारवाली स्माइली असते ना, तसे माझे डोळे उघडले की अरे बापरे! केवढं मोठं आहे आणि किती सुंदर आहे. तर तो प्रवास माझा सुरू झाला, की मी पुण्यामध्ये मी कॉलेज BMCCमध्ये होते. मी पुणे-मुंबई प्रवास करत शिकले ताईंकडे आणि तेव्हा कॉलेज पण सांभाळा, गाणं पण सांभाळा कारण मी कॉलेजचं व्यवस्थित शिक्षण घेत होते. त्यामुळे काय शिकत होतीस? मी बिझनेस मॅनेजमेंट ग्रॅज्युएट आहे. त्यामुळे ते साइड बाय साइड ते चालू होतं आणि इथे कार्यक्रम्स, रेकॉर्डिंग्स मग भरपूर संगीतकारांकडे मी स्क्रॅच तेव्हा गायले. स्क्रॅचेस म्हणजे जे फायनल व्हायच्या आधी जे असतं रेकॉर्डिंग, तर ते खूप गायले मी. त्यामुळे माझा रेकॉर्डिंगचा पण एक वेगळा प्रवास सुरू झाला. मला माहिती नव्हतं काय म्हणजे सारेगमपमध्ये मला खूप अशा कमेंट्स यायच्या, की तुझा आवाज प्लेबॅकला सुटेड आहे, प्लेबॅकला सुटेड आहे. पण प्लेबॅक म्हणजे काय? तर ह्या गोष्टी मला तिथे सारेगमनंतर उलगडायला लागल्या. जेव्हा मी वेगवेगळ्या संगीतकारांकडे काम सुरू केलं, स्क्रॅचेस गाणं सुरू केलं, कार्यक्रम केले. त्यामुळे या म्युझिकली खूप माझं जग बदललं. वेगवेगळे लोकं भेटायला लागले. अर्थात कौतुक करणारे पण होते, टीका करणारे पण होते आणि ज्यांनी टीका केली त्यांच्यामुळे खरं सांगायचं तर प्रोग्रेस माझा सुरू झाला. कारण मी म्हणजे श्रावणात घननिळा तुला गाता येत नाही हे म्हणणारे होते मला तोंडावरती. त्यामुळे माझं श्रावणात घननिळा इतकं परफेक्ट बसलं आता म्हणजे माझ्या दृष्टीने, की म्हणजे ह्या गोष्टी आहेत, की मला लोकांनी ते तोंडावर सांगितलं, की "बाबा हे नीट नाही होत आहे तुझं." त्यामुळे खूप म्युझिकली माझा प्रवास बदलला आणि अधिक तो एनरिच होत गेला. जसं-जसं मला लोकं चांगले मिळत गेले. फॉर्च्युनेटली चांगलेच आत्तापर्यंत मिळाले आहेत लोकं माझ्या आसपास. आणि सारेगमपच्या पर्वात तू किती दिवस तिथे होतीस? मी 9 महिने अरे मी बापरे! हो, म्हणजे जे मुंबई बाहेर जे
कंटेस्टंट होते ते 9 महिने आम्ही तिथेच होतो, मुंबईमध्येच राहिलो होतो. मग शाळा वगैरे सगळं सगळं बुडालं होतं. हो, पण शाळेने सपोर्टही केला कारण ते पहिलं पर्व होतं आणि तू म्हणतोस तसं लोकांनी ते डोक्यावर घेतलं होतं. त्यामुळे शाळेने खूप सपोर्ट केला. एवढा मोठा काळ तू एका ठिकाणी राहिलीस तर तुझे मित्रमैत्रिणी खूप झाले असतील तिथे ना? तिकडे आम्ही तिथेच राहत होतो, त्यामुळे दंगा, मजा, मस्ती खूप म्हणजे आम्ही सगळे अजूनही त्याच कारणामुळे आम्ही सगळे एकत्र आहोत अजून, की आम्ही तिथे राहिलोय आणि दिवस-रात्र गाणं, मजा, मस्ती सगळं एकत्र 9 महिने जे काही पर्व आमचं चाललं. त्याच्यानंतरही कार्यक्रमानिमित्त आम्ही सगळे भेटत होतो. त्यामुळे अजूनही आमचा बॉन्ड छान आहे. सगळ्यात जास्त चांगली मैत्री कोणासोबत झाली? केतकी अर्थात आम्ही अजूनही म्हणजे इतकी वर्ष झाली आता जवळजवळ 12-13 वर्ष झाली तरी अजून आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत आणि केतकी आणि माझं तेव्हा जे म्हणजे मी तिला ओळखत होते आधीपासून पण तेव्हा जे आमचं बॉन्ड झालं ते अजूनही टिकलंय. प्रथमेश, मुग्धा हे सगळे अजूनही आम्ही भेटतो त्यामुळे छान बॉन्ड आहे. आणि ह्याच्यानंतर तू सांगितलंस की कार्यक्रम किंवा प्रोग्रॅम्स तू सुरू केलेस. तुला जास्त काय आवडतं? स्टुडिओमध्ये गायला आवडतं की प्रोग्रॅम्समध्ये गायला आवडतं? खूपच ट्रिकी क्वेश्चन. फ्रँकली मला स्टुडिओमध्ये आवडतं गायला. याचं सगळ्यात मोठं कारण आहे की एव्हरी टाईम वेन आय गो ऑन द माईक मी स्वतःचा आवाज पडताळून बघू शकते. प्रत्येक गाण्याला मी माझा एक वेगळा पैलू मी उलगडू शकते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या संगीतकारांबरोबर मी काम केलं आहे, प्रत्येकाची शैली वेगळी आहे. प्रत्येकाला वेगळा आवाज, वेगळी स्टाईल किंवा वेगळा अप्रोच अपेक्षित असतो. त्यामुळे आपोआप माझा पण अप्रोच त्याकडे बघण्याचा बदलतो आणि विच इज व्हेरी, व्हेरी एनरिचिंग फॉर मी ॲज अ सिंगर. त्यामुळे मी जवळ-जवळ आता जेवढी गाणी गायलेत, प्रत्येक गाण्यामध्ये माझा आवाज वेगळा आहे. त्यामुळे मला खूप छान वाटतं जेव्हा मी माईकवर जाते आणि मी स्वतःचाच एक वेगळा आवाज किंवा एक वेगळी शैली उलगडू पाहते आणि ती मला खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे की अरे हां, माझ्या आवाजात हे पण आहे, चला आपण हे करून बघूया. त्यामुळे मला खूप छान वाटतं जेव्हा मी स्वतःचाच आवाज एक्सप्लोअर करत राहते. त्यामुळे मला स्टुडिओमध्ये जास्ती मी कम्फर्टेबल असते. अर्थात प्रोग्राममध्ये लोकांचं तुम्हाला जो एक इंटरॅक्शन असतं ऑडियन्स आणि आर्टिस्टमध्ये ते मिळतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकत्रच माझ्या आयुष्यात घडत आलेल्या आहेत. पण मी जास्ती कम्फर्टेबल स्टुडिओमध्ये असते या. तुझा पहिला स्टुडिओचा एक्सपिरियन्स कसा होता आणि कोणासाठी केलं होतं गाणं? पहिला स्टुडिओ एक्सपिरियन्स माझा 8वा स्वर नावाचा अल्बम आला होता आमचा, वर्षा भावेंनी केलेला. ते माझं पहिलं रेकॉर्डिंग होतं. पहिलं म्हणजे आयुष्यातलं पहिलं रेकॉर्डिंग. ते सुद्धा झालं सारेगम म्हणजे परवानंतर. ते होतं अंगाईगीत होतं, खुळखुळा गं बसला नावाचं. तो माझा एक्सपिरियन्स आणि इतकं भयानक की आदल्या दिवशी मला इतकी सर्दी झाली होती, इतकी सर्दी की मला बोलता पण येत नव्हतं आणि मी रडत-रडत माझं असं झालं की अरे माझ्या आयुष्यातलं माझं पहिलं रेकॉर्डिंग आणि सर्दीच्या आवाजात गायचं. पण झालं असं की मी गेले स्टुडिओमध्ये आणि सर्दीमुळे एक स्वीटनेस येतो आवाज की खूप घाण आहे हे पण आहे, सत्य आहे हे की सर्दीमुळे एक छान स्वीट टोन येतो आवाजाला आणि तसंच झालं की माझ्या पहिल्या गाण्याला तो सरदाळलेला आवाज लागलाय पण तो छान म्हणजे टोन वाईज तो गोड लागलाय. त्यामुळे तेव्हापासून मी अरे ठीक आहे सर्दी झाली तरी आवाज छान येईल हे माझ्या डोक्यात फिट झालंय. त्यामुळे मी सर्दी खोकला झाला तरी फार घाबरत नाही आता. आणि ह्या गोष्टींपासनं दूर राहायचा कसा प्रयत्न करतेस? काहीच प्रयत्न नाही करत. कारण उपयोगच नाहीये. सर्दी होणं, घसा बसणं, खोकला येणं हे आपल्या हातात नाहीये फ्रँकली. कारण कितीही तुम्ही जपलं तरी एक्सटर्नल फॅक्टर्सवरती त्या गोष्टी म्हणजे हवामान, प्रदूषण या गोष्टींवरती अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही कितीही जपलं तरी तुम्हाला कधी सर्दी होणार हे कोणालाच सांगता येणार नाही. ऑफकोर्स जेव्हा कार्यक्रम असतात किंवा जेव्हा गायचं असतं तेव्हा आय अव्हॉइड ईटिंग ऑइली किंवा आईस्क्रीम किंवा हे सगळं मी टाळते. कारण म्हणजे निमित्त नको व्हायला या एका वाक्याखातर मी टाळते. पण मी बाकी काहीच पाळत नाही. मी सगळं खाते. गार पाणी जे नाही सांगितलंय ते सगळं मी करते. पण अर्थात जेव्हा गायचं असेल किंवा आता मला महिनाभर गायचंय तर मी टाळते ह्या गोष्टी. कारण विषाची परीक्षा बघू नये शहाण्या माणसांनी. तुला प्लेबॅकसाठी पहिला ब्रेक कुठला मिळाला? पहिला ब्रेक माझा सोयरीक या चित्रपटासाठी झाला. पहिलं तीर नावाचं गाणं आहे. विजय गवंडे यांचं संगीत आहे.
तो माझा प्लेबॅकमधला आपण पहिला ब्रेक म्हणू शकतो आणि म्हणजे लगेचच झाले, बॅक टू बॅक 2 गाणी आली माझी. दुसरं गाणं होतं दे धक्का 2 या चित्रपटाचं टायटल सॉन्ग, ज्याचं संगीत हितेश मोडक यांचं होतं. तर ती गाणी अशी लागोपाठ आली, त्यामुळे दोन्ही गाणी लोकांनी म्हणजे त्याला खूप प्रेम दिलं आणि म्हणजे माझी प्लेबॅकची जर्नी या 2 गाण्यांनी सायमल्टेनियसली म्हणू शकतो, की एका थोड्याशाच अंतराने ती रिलीज झाली. त्यामुळे दोन्ही गाण्यांनी माझी प्लेबॅकची सुरुवात झाली. आणि तुला कुठल्या पद्धतीची गाणी गायला आवडतात? मला पर्सनली थोडी सॉफ्ट किंवा ज्याच्यामध्ये फार हरकती, तानाबाजी दाखवणं म्हणजे तयारी दाखवणारी जी गाणी असतात, ती मला फार आवडत नाहीत गायला. जी गावी लागतात म्हणजे आय एम नॉट डिनाईंग, पण मला पर्सनली नाही आवडत ती. रिसेंटली असं झालंय, की बरेच जॉनर्स गावे लागतात. त्यामुळे कधी-कधी असं होतं, की अरे हा आधी मला जॉनर आवडायचा नाही, पण आता मला आवडू लागलाय. असा जॉनर आहे. म्हणजे आता गझल्स म्हणूया, जे मी पहिला मला एवढं नॉलेजच नव्हतं. पण मी उर्दूचं जेव्हा वर्कशॉप केलं, ओम भूतकर याचं उर्दूचं वर्कशॉप होतं. त्यानंतर मला एकदम अचानक आवडू लागल्या गझल्स आणि मी गायला लागले. म्हणजे सलोना सा सजन सारखी गझल असेल किंवा वही पलकों का झपकना असेल. तर त्यामुळे मला आवडू लागलं, की अरे उर्दू उच्चार माझे सुधारतायत याने. म्हणजे आय वॉज लुकिंग फॉर समथिंग दॅट विल ग्रो विदिन मी. त्यामुळे उर्दू उच्चार माझे छान व्हायला लागले. म्हणजे ऐकून आपण गाणं आणि समजून आपण गाणं ह्यामध्ये खूप फरक आहे. तर मी समजून घ्यायला लागले, की हे उच्चार किंवा त्या शब्दाचा अर्थ, त्या वाक्याचा अर्थ, त्या शेर शायरीचा अर्थ तो मी समजून घ्यायला लागले. त्यामुळे अजूनही मी कार्यक्रमामध्ये मी नाही गात गझल्स, पण मी स्वतःसाठी मी ऐकते खूप आणि जेव्हा मला वेळ असतो, मला निवांत गायचं असतं, तेव्हा मी गाते असे जॉनर्स. एखादी गझल गाऊ शकतेस? सो मी एक रील टाकली होती ना सलोना सा सजनची. तर ती खूपच म्हणजे खूप मला रिक्वेस्ट येतात, की तू लाईव्हमध्ये गा हे असं. तर मी त्याच्या 2 ओळी ऐकवते. हं. आ, 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 सलोना सा सजन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, जिया में एक अगन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ. क्या बात है! खूप छान. आता फक्त हे ठेवता येईल की नाही काय माहिती. नाही ठीक आहे, कारण ते कॉपीराईटचं. तुझे आवडते गायक कोण? खूप आहेत म्हणजे एक नाव घेतलं तर नाही, एक घेऊच नको. अनेक आहेत. म्हणजे लिस्टच खूप मोठी आहे. पण अर्थात आपलं आराध्य दैवत लताबाई, आशाबाई यांची नावं वगळताच येणार नाहीत. त्यानंतर मी खूप मोठी फॅन आहे जगजीतजींची. जगजीत सिंग यांच्या गझल्स खूप ऐकते मी. के. म्हणजे प्लेबॅक हे नाव घेतल्यावर के हेच दिसतं मला. कारण ही वॉज द हिरो नो. व्हॉईसमधनं जो हिरो दिसतो म्हणजे आफ्टर किशोरदा आय थिंक के यांची गाणी मला दिसतात डोळ्यासमोर जेव्हा मी गाणं ऐकते त्यांचं. त्यामुळे त्यांची मी मोठी फॅन आहे. श्रेया घोषाल अर्थात, सुनिधी चौहान ज्यांना आम्ही ऐकत मोठे झालोय. असे सगळे आहेत. सोनू निगम ऑफकोर्स. आता रिसेंट ह्याच्यात अरिजित सिंग आहेत. खूप आहेत असे गायक, पण ही काही नावं आहेत. आणि सारेगमपच्या पर्वात तुझ्या मित्रमैत्रिणींपैकी तुला कोणाचं गाणं सगळ्यात जास्त आवडायचं? सगळ्यांचं आवडायचं मला गाणं. कारण मी म्हटलं तसं मी खूप छोट्या शहरांमधनं आलेले. त्यामुळे मला प्रत्येक जणांकडनं एक म्युझिकल इन्स्पिरेशन मिळायचं. आणि म्हणजे मी असं नाही म्हणणार ह्याला, कंपॅरिझन नाही म्हणणार. पण ह्याच्यासारखं मला गाता आलं पाहिजे. म्हणजे आता प्रथमेश जर नाट्यगीत गात असेल, तर अरे ह्याच्यासारखं मला नाट्यगीत गाता आलं पाहिजे. किंवा रोहित
जर एखादं रॉक सॉन्ग म्हणत असेल, तर अरे ह्याच्यासारखं मला परफॉर्म करता आलं पाहिजे. ह्याच्यासारखं परफॉर्म करता गाता आलं पाहिजे. या म्युझिकल गोष्टी मला इन्स्पायर करत होत्या. त्यामुळे कंटेस्टंट्सकडनं म्हणजे जे फेलो कंटेस्टंट्स होते त्यांच्याकडनं पण मी खूप शिकत होते. ऑफकोर्स एक कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट असतंच, की हां, ह्याच्यापेक्षा मला जास्ती चांगलं गाता आलं पाहिजे. पण माझ्या बाबतीत असंच होतं, की हे कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट मला जास्ती सुधारायला मदत करतं. माझं गाणं सुधारायला मदत करतं. त्यामुळे ते एन्व्ही किंवा जेलसी न होता मी त्याला असंच बघते, की ह्यांच्यापेक्षा जास्ती चांगलं म्हणजे मला स्वतःलाच माझ्यापेक्षा जास्ती चांगलं गाता आलं पाहिजे. त्यामुळे इन्स्पिरेशन्स तर होतेच आसपास. आजपर्यंतच्या तुझ्या म्युझिकल जर्नीमध्ये तुझा सगळ्यात अविस्मरणीय क्षण कुठला? अर्थात जेव्हा आम्ही भारतरत्न लता मंगेशकर यांना जेव्हा आम्ही भेटायला आम्हाला सरप्राईज होतं ते झी मराठीने खूप मोठं सरप्राईज आणि आयुष्यातला एक मोठा ठेवा आम्हाला दिला आहे. तो म्हणजे की त्यांची भेट. तो क्षण मी कधीच नाही म्हणजे आम्ही 1 तास त्यांच्या घरी होतो आणि असं म्हणजे समोरासमोर आम्ही बघतच होतो. ती एनर्जी, ती पॉझिटिव्हिटी, त्यांचं प्रत्येक बोलणं, प्रत्येक हसणं हे मी साठवून घेत होते ते. कारण अशा क्षणी बोलणं, सुचणं हे फार दूरची गोष्ट आहे. आपण ते अनुभव त्याचा घेणं, हेच मला वाटतं की खूप आपल्यासाठी लकी आहे आणि ते आम्हाला मिळालं हे आमचं लक आहे. अँड थँक्स टू झी मराठी ऑफकोर्स. तर तो क्षण मी कधीच नाही विसरू शकत. मी तुझं यूट्यूब चॅनल पाहिलं तर लोकांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आहे. कमेंट्स काही वाचल्या. तुझे काही अल्बम्स तू यावरती रिलीज केलेस जे खूप छान चाललेत. तर याची सुरुवात कशी झाली? खरं सांगू मी अजिबातच मोटिवेटेड नव्हते यूट्यूब वगैरे करण्यामागे. खूप योगायोगाने या गोष्टी झाल्यात. माझ्या आजोबांची फार इच्छा होती, की मी स्वामींचे म्हणजे स्वामी स्वरूपानंद पावसचे सर्वांना आता परिचित आहेत ते. तर आम्ही सगळे घरातले आम्ही खूप स्वामींचं करतो आणि नानांची खूप इच्छा होती, की मी त्यांचे अभंग रेकॉर्ड करावे. तर मी रेकॉर्ड तर केले, पण माझा असा प्लॅन नव्हता, की हे मला खूप मोठ्या स्केलला पब्लिश करायचं आहे किंवा ह्याचा व्हिडिओ करायचा आहे. पण योगायोगाने असं झालं की रेकॉर्ड म्हणजे आम्ही 4ही अभंग रेकॉर्ड केले आणि त्यानंतर अ, असं झालं की अरे हां, ह्याचा आपण एक व्हिडिओ करून बघूया काय होतंय. तर आम्ही ते ग्रीन स्क्रीनवर छान रेकॉर्ड केले. म्हटलं याचा लिरिकल करूया कारण अभंगामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी पोचते ते शब्द असतात. तर आपण ते शब्द छान व्यवस्थित फॉन्टमध्ये छान लोकांना वाचता येतील असे करूया आणि टाकूया. तर माझा असं काहीच म्हणजे माझा विचार नव्हता, की मला माझं चॅनल ग्रो करायचा आहे किंवा मला जस्ट ते टाकायचं होतं, की लोकांना बघता येईल, वाचता येईल, ऐकता येईल एकाच ठिकाणी. त्यामुळे मी ते आधी YouTubeवरती पोस्ट केले व्हिडिओज आणि इतक्या कमी कालावधीमध्ये ते ग्रो झाले आणि लोकांनी खूप त्याला छान रिस्पॉन्स दिला. कमेंट्स यायला लागले, की "तू अजून कर." त्यामुळे मी म्हटलं तसं, की मला एखादा जॉनर मी एक्सप्लोर न केल्यामुळे मला माहिती नाही ह्याच्यात काय घडू शकतं. तसंच ह्या बाबतीत झालंय, की डिव्होशनल हा जॉनर मी कधी स्वतःसाठी एक्सप्लोर केला नव्हता. म्हणजे कार्यक्रमात जे अभंग गायले किंवा लोकांसाठी जे ट्रॅक्स रेकॉर्ड केले, अपार्ट फ्रॉम दॅट मला या जॉनरमधनं काय मिळतंय ॲज अन आर्टिस्ट हे मला माहिती नव्हतं अंटिल मी हा स्वरसंजीवनी अल्बम केला. त्यामुळे लोकांनी खरंच खूप प्रेम दिलं आणि अजूनही त्याला व्ह्यूज मिळतायत आणि त्यानंतर अशीच मी तुला म्हटलं तसं मी ती भूपाळी रेकॉर्ड केली, माझ्या चॅनलवर टाकली आणि मला ती करायची होती लहानपणापासून कारण माझी आजी नेहमी म्हणजे मी आजीकडे बरेचदा झोपायला जायचे. त्यामुळे सकाळी माझ्या कानावर ती भूपाळी पडून मला जाग यायची लिटरली. त्यामुळे मला ती भूपाळी रेकॉर्ड करायची होती. खूप छान आहे. हो आणि ती मला आजीला द्यायची होती, की तुला ऐकायला आता. ती म्हणाली, "मला दे गं ऐकायला तू." तर मी ती रेकॉर्ड केली आणि आजीला दिली, की "घे तुला ऐकायला." मग मला असा विचार आला, की लोकांना आवडतायत अभंग, तर आपण भूपाळी पण हे करूया म्हणजे प्रॉपर रिलीज करूया. तर मी शूट केलं अगदी साधेपणाने. काही मला असं म्हणजे शूटिंग असं केलं नाही आणि म्हटलं पोस्ट करूया आपण. पण त्याला म्हणजे इतके आता मिलियन व्ह्यूज क्रॉस झालेत त्या व्हिडिओला आणि WhatsAppवर तर वेड्यासारखा तो व्हिडिओ फॉरवर्ड अजूनही होतोय. म्हणजे लिटरली 100-1 जणांनी तो मलाच फॉरवर्ड केलेला असेल किंवा बऱ्याच ग्रुप्समधनं तो माझ्यापर्यंत परत पोहोचलेला आहे. म्हणजे इतका तो सर्क्युलेट होऊन म्हणजे लोकांनी खरंच खूप प्रेम दिलं त्या भूपाळीला. याच्यावरती कमेंट्स पण खूप छान आहेत. खूप आहेत आणि आता काय झालंय, की लोकांनी मला त्या भूपाळीसाठी एक वेगळा म्हणजे त्यांच्या मनात एक वेगळा त्या भूपाळीसाठी कॉर्नर
तयार झाला आहे. त्यात आय एम व्हेरी, व्हेरी ग्लॅड की हे झालं. त्यामुळे आता तुझी भूपाळी म्हणून ओळखणारे मला खूप आहेत, की तुझी भूपाळी रोज आमच्या घरात लागते आणि त्याच्याने आमच्या दिवसाची सुरुवात होते. त्यामुळे माझा जो मोटिव्ह होता, की माझा दिवस ज्या भूपाळीने सुरू व्हायचा, त्याच भूपाळीने आज लोकांचा दिवस सुरू होतोय. तर यासारखी मला वाटतं आनंददायी गोष्ट नाहीये. सो आय एम थँकफुल की YouTubeच्या माध्यमातनं हे सगळं शक्य आहे करणं आणि ते मी हळू प्रयत्न करते. तू आत्ता रिसेंटली कुठलं काम केलंस? रिसेंट मी गेल्या वर्षभरात मी जवळ-जवळ 10-12 गाणी म्हणजे मेनस्ट्रीम जी म्हणू शकतो ती रेकॉर्ड केलीत, जी आता या वर्षात रिलीज व्हायला पाहिजेत असं वाटतं. कारण अशी आपण खूप कामं करतो जी वर्षानुवर्ष बाहेरच येत नाहीत. त्यामुळे होपफुली फिंगर्स क्रॉस की ती येतील. आणि रिसेंट आत्ता शिवबा नावाचं गाणं मी CS म्युझिकसाठी गायले आणि ते सध्या त्याचं ट्रेंड सुरू आहे आणि ते ट्रेंडिंग आहे सगळीकडे. अर्थात मी म्हणते तसं की लोकांनी ते डोक्यावर घेतलं आहे. आमच्याकडनं आम्ही द्यायचा प्रयत्न केला, पण ते लोकांच्या वरती अवलंबून असतात बऱ्याच गोष्टी, की त्यांना आवडलं तर ते रिस्पॉन्ड करणार. तर या गाण्याला स्पेसिफिकली खूप जास्ती रिस्पॉन्स ऑडियन्सने दिला आहे. थँक्यू. आणि थोडा माझ्या आवाजाच्या बाजापेक्षा वेगळा आवाज मला लावावा लागला. त्यामुळे ते मी म्हटलं तसं, की प्लेबॅकमध्ये या सगळ्या गोष्टी खूप मजा येते हे करायला, की आपल्याला अरे हा टोन पण आपल्या आवाजात आहे हे कळतं. मग शिवबाच्या निमित्ताने अरे हा एक मातीतला रांगडा टोन माझ्या आवाजात आहे आणि मी तो गाऊ शकते बऱ्यापैकी हे मला कळलं. आणि शिवबा सध्या खूप ट्रेंडिंग आहे गाणं. तर ते अगदी रिसेंट रिलीज झालेलं काम आहे. तू गायक तर आहेच, पण मग तुला संगीत द्यायला किंवा लिहायला असं काही आवडतं? हो, म्हणजे मी असं खूप काय म्हणूया पब्लिश केलं नाही आहे, की मी लिहिते. म्हणजे माझी बरीचशी सिंगल्स मीच लिहिली आहेत. पण मी ते असं कुठेही म्हणजे त्याला मी अजून ग्लॅमराईज केलं नाही आहे याच कारणासाठी, कारण मला माहिती नाही आहे मी कितपत बरं लिहिते, चांगलं लिहिते. पण मला आवडतं लिहायला आणि मी कविता जास्ती करते. म्हणजे गाणं लिहिण्यापेक्षा मला कविता जास्ती माझ्या 2-3 डायरीज आहेत. शेवटी कारण नाहीतर बाहेर जायला पण मी ऐकवीन, जरूर ऐकवीन. पण मी म्हणजे गाणं लिहिणं आणि कविता ह्याच्यात परत फरक आहे. कारण ते मीटर सांभाळणं, तो जो विषय दिलाय त्यामध्ये राहणं हे खूप कठीण आहे. त्यामुळे गाणी मी फार लिहिली नाहीये, पण माझ्या कविता खूप आहेत 2-3 डायरीज भरून. तर मी बरीचशी म्हणजे मी एक्सपेरिमेंट माझ्या गाण्यांवरती केलाय, की माझ्या सिंगल्समध्ये बऱ्यापैकी मीच लिहिलेली माझी गाणी आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये मी एक्सपेरिमेंट करत असते लिहिण्याचा. मग कविता घेतेस तू आत्ता? घेऊ का? मला आधी एखादा जॉनर माहिती नसायचा आणि मी त्याच्यात जेव्हा अभ्यास करायला लागले, तेव्हा मला आवडू लागला. आणि मी जेव्हा उर्दूचं वर्कशॉप मी म्हटलं तसं मी उर्दूचं वर्कशॉप केलं. त्यानंतर मला आय वेंट क्रेझी ओव्हर शेर, शायरी. मग मी त्या भरपूर वेबसाईट्स उघडून खूप वाचलं, म्हणजे अजूनही वाचते. तर तेव्हा मला पहिल्यांदा मी काहीतरी उर्दू, हिंदी असं लिहिण्याचा प्रयत्न केला. तर ती ऐकवते कविता. मला गझल म्हणता येईल की नाही मला माहिती नाही, पण मी तिला कविताच म्हणते. छेड़कर गूंज उठेगी तन्हाई है ऐसी, छोड़कर ना छुटेगी परछाई है ऐसी, जो अच्छा सिखा दे बुराई है ऐसी, बेवफा को जला दे वफाई है ऐसी, सब्र को उम्र दे दे खुदाई है ऐसी, जो मिटा दे उसी को जुदाई है ऐसी. सो असं मी छोटे शेर लिहित असते मधनं. आणि कविता तर खूप आहेत, म्हणजे आपल्याला एक वेगळा इंटरव्ह्यू कवितांचा घ्यावा लागेल. पण नाही, खूप वेगवेगळ्या विषयांवरती, म्हणजे मी कॉलेजमध्ये असल्यापासून लिहिते, त्यामुळे खूप आहेत कविता माझं. आणि गाण्याचं हे तर सगळं आहेच, आणि बिझनेसची तू विद्यार्थिनी आहेस, ते आणि हे कसं, हे खूपच वेगळं आहे. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन बिझनेस मॅनेजमेंटमध्ये झालं, मग पोस्ट ग्रॅज्युएशन इंटरनॅशनल बिझनेस, मग MBA मार्केटिंग, म्हणजे काहीच संबंध नाही गाण्याचा. पण खरं सांगायचं तर ते जे स्किल्स आहेत, मार्केटिंग स्किल्स, ते मी आता ॲज अन आर्टिस्ट वापरते माझ्यावर किंवा माझ्या करिअरमध्ये. बिकॉज या गोष्टी लागतात आता. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत की नाही, माझं गाणं झाल्यावर मी जाईन, असं नाही होत आता.
कारण जे चांगलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायला थोडेसे कष्ट आपल्याला घ्यावे लागतात आणि विथ सोशल मीडिया इट्स व्हेरी ईझी. तर एखादं गाणं रिलीज व्हायच्या आधी प्री रिलीज ज्या गोष्टी आहेत त्या मी प्लॅन करू शकते. त्या मी मार्केट करू शकते माझ्या. त्यासाठी मला अजून अजून तरी मी पी-आरची मदत नाही घेतली आणि म्हणजे घेण्यात काही वाईट नाहीये. पण मला माझ्या शिक्षणाचा असा उपयोग इकडे करता येतोय, तर व्हाय नॉट? म्हणजे खूप गोष्टी आहेत, की टाईम मॅनेजमेंट आहे, पंक्च्युअलिटी आहे. अशा गोष्टी ज्या आपण नेहमीच्या आयुष्यात जर इन्क्लूड केल्या त्या, तर ॲज अन आर्टिस्ट पण आपल्याला खूप मदत होते. तर माझ्या शिक्षणाचा मी जसा उपयोग करून घेते, तसं मला कळतं की अरे हां, मी काय फार म्हणजे जरी टोकाची असतील दोन्ही क्षेत्र, तरी कुठेतरी मला त्याचं एक मिश्रण माझ्या आयुष्यात करता येतंय. त्याचा मला आनंद आहे. आता आपण एक छोटासा रॅपिड फायरचा राऊंड घेऊयात. चांगले विचार. तुझं एक फेवरेट सॉन्ग. हे असूच नाही शकत असं की एक फेव्हरेट. ऑल टाईम फेव्हरेट सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. तुझा म्युझिकल आयडॉल कोण? म्युझिकल आयडॉल माझ्या गुरु विदुषी अश्विनी भिडे देशपांडे. असं कुठलं इन्स्ट्रुमेंट आहे की जे तू विश करतेस की तुला वाजवता यायला पाहिजे? पियानो. पियानो. तुझं पहिलं सेलिब्रिटी क्रश? खूप आहेत असे. मला सध्याचं सांगू शकते मी, रणवीर सिंग. दिवस की रात्र? टफ वन. रात्र. तुला एक संधी दिली कोणासोबत तरी कोलॅबरेट करायची, तर तू कोणासोबत करशील? मला एक नाही, मला असे अनेक आर्टिस्ट आहेत ज्यांच्याबरोबर मी कोलॅबोरेट मला इच्छा आहे करायची आणि म्युझिशियन्स आहेत बरेच. सांगू शकतेस? माझ्या नवऱ्याबरोबर आवडेल फॉर अ चान्स. कारण तो जेव्हा मी त्याला म्हणते की चल आपण काहीतरी कोलॅबोरेट करूया, काहीतरी करूया, तर तो फार म्हणजे नेग्लिजिबल त्याचं असतं की नको मला ते नाही जमत. तर गौरवला मी या निमित्ताने सांगते की प्लीज माझ्याबरोबर काहीतरी कोलॅबोरेट कर. आता नक्कीच करेल तो. तुझी सगळ्यात फेवरेट वोकल वॉर्मअपची एक्सरसाइज? ओंकार. येस. जितके वेळा करू शकेन तितके वेळा. कारण म्हणजे प्रत्येकाचा आवाज वेगळा असतो, त्यामुळे प्रत्येकाची वॉर्मअप प्रोसेस वेगळी असते. माझ्या आवाजात थोडीशी खर येते, तर जितका मी ओंकार करते ती खर थोडीशी कंट्रोलमध्ये येते. सो ओंकार सूट्स मी द बेस्ट. चहा की कॉफी? कॉफी. आणि अशी कुठली आत्तापर्यंतची वियर्डेस्ट थिंग आहे जी स्टेजवर असताना किंवा कॉन्सर्टमध्ये असताना घडली आहे? मी संगीत नाटकात काम करायचे चिचौका रंगभूमीमध्ये. तर माझा प्रयोग चालू होता आणि विंगमधनं मस्त 2 मांजरं ऑन स्टेज धावत आली. म्हणजे या विंगमधनं त्या विंगमध्ये, त्या विंगमधनं या विंगमध्ये. आणि आम्हाला झालं की हसू, रडू का रिॲक्ट करू का काय करू? तर नशिबाने कंट्रोल केलं आम्ही. संगीत नाटक. हो, म्हणजे व्यवस्थित सीरियस काहीतरी चालू आहे तिथे आणि लोकं पण एंगेज्ड होती प्रॉपर. आणि फ्रॉम नोवेअर 2 मांजरं आली स्टेजवरती. म्हणजे धिस वॉज द फनी वियर्ड थिंग अशी. यानंतरची तुझी म्युझिकल स्टेज काय असणार आहे? मला माहिती नाही व्हेरी फ्रँकली. कारण मी असं नाही ठरवत की मला 6 महिन्यांनी असं इथे पाहिजे मी असं नाही ठरवत फ्रँकली. कारण मला जी अपॉर्च्युनिटी येते ती मी खूप मनापासून करते. मी त्याच्यातनं शिकण्याचा प्रयत्न करते. कारण प्रत्येक अपॉर्च्युनिटी वेगळीच असते आणि ॲज अन आर्टिस्ट मला त्यातनं वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे आता जे पुढचे जे प्रोजेक्ट्स आहेत माझे, त्यात मला माहिती आहे की मला आत्ता जे केलं आहे त्यापेक्षा वेगळं शिकायला मिळणार आहे. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दोज. मी असं ठरवत नाही की मला हेच करायचं आहे किंवा हेच. मला जी संधी येईल ती मला 100% मला त्यातनं माझ्यासाठी ती एनकॅश करायची आहे असं मी ठरवते. तेवढंच ठरवते मी. जे या क्षेत्रात येत आहेत, नवीन गायक गायिका येत आहेत, त्यांना तू काय ॲडवाईस देऊ शकशील? मी शिकते अजून, मी काय नाही तसं नाही. पण मी जितका एक्सपिरियन्स म्हणू शकेन या क्षेत्रात घेतला आहे, जितकी वर्ष आता काम करते आहे, 2 गोष्टी मी नेहमीच माझ्या इंटरव्ह्यूमधनं सांगते, ज्या मी फॉलो करते. ते म्हणजे पॅशन आणि पेशन्स. या 2 गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण पॅशन असल्याशिवाय तुम्ही तितक्या जिद्दीने, चिकाटीने त्या गोष्टीकडे बघत नाही.
म्हणजे कधी-कधी मोनोटोनस होतात, की तेच-तेच आपण करतोय किंवा इट्स लाइक अ जॉब, वी फील लाइक अ जॉब. तर जर पॅशन जिवंत असेल ना, तर तर असं नाही वाटत. कारण कितीही तास तुम्ही गाऊ शकता, वेड्यासारखं गाऊ शकता, वेड्यासारखं ऐकू शकता, वेड्यासारखं कॉन्सर्टला जाऊ शकता. तर ते वेडेपण जे आहे ते पॅशनमधनं येतं. तर ते पॅशन असायलाच पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची पेशन्स. कारण या क्षेत्रात आल्यानंतर 10-15 वर्षांनी कुठेतरी तुम्ही एस्टॅब्लिश व्हायला लागता. म्हणजे सक्सेस पण मी नाही म्हणणार, तुम्ही एस्टॅब्लिश व्हायला लागता. तुम्ही स्वतःला ओळखू लागता, की मला काय मिळतंय किंवा ॲज अन आर्टिस्ट मी कुठे आहे. तर ते हा जो पिरियड आहे, हा खूप, खूप डिफिकल्ट आहे आणि फायनान्शियली पण जर बोलायला गेलं तर खूप डायनॅमिक आहे हा. तर हा पिरियड 10-15 वर्ष किंवा काही जणांसाठी कमी, काही जणांसाठी जास्ती. तर तेवढा पेशन्स ठेवावाच लागतो आणि तुम्हाला त्या म्हणजे जी येईल ती संधी किंवा जे येईल तो स्ट्रगल तुम्हाला करावाच लागतो. त्यामुळे या 2 गोष्टी असतील तर मला वाटतं, की सहज आपण आर्टिस्ट म्हणून स्वतःची जर्नी चालू करू शकतो. खूप खूप धन्यवाद तू आलीस आणि वेळ थँक यू. दिलास आणि खूप शुभेच्छा तुला तुझ्या करिअरसाठी. थँक यू तुषार. मलाही खूप छान वाटलं गप्पा खूप दिवसांनी आपण भेटलो, मनमोकळ्या गप्पा मारल्या. सो थँक यू आणि थँक यू टू द ऑडियन्स.